नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत सर्वांचे स्वागत आहे। आज जी आपण समर स्पेशल एकदम रिफ्रेशिंग ड्रिंक बनवणार आहोत ती खूपच अप्रतिम आहे आणि घरात कितीही पाहुणे येऊ द्यात, अगदी 1 मिनिटात ही ड्रिंक तयार होईल याची गॅरंटी आहे। आणि मैत्रिणींनो, ही ड्रिंक एकदा पिल्यानंतर तुम्हाला अगदी रिफ्रेशिंग वाटेल आणि एकदम एनर्जेटिक वाटेल। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ड्रिंक नक्की बनवून बघा ह्या समरमध्ये आणि कमेंट करून कळवायला विसरायचं नाही की कशी वाटली। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी आपण 1 किलो कैरी घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ धुवून तिच्यावरची आपण साल काढून घेणार आहोत। या ठिकाणी माझ्या 1 किलोमध्ये 4 कैऱ्या मावल्या आहेत। आता आपण सर्व कैरींची अशा प्रकारे साल काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण या कैरींचे अगदी छोटे छोटे काप करून घेणार आहोत। चौघही कैरींचे असे काप मी करून घेतलेले आहेत। कैरीच्या आतमधले कोळीचा जो टणक भाग आहे तो आपण पहिले वेगळे करून घ्यायचा आहे आणि असे काप करून घेतल्यानंतर या ठिकाणी मी साधारणतः अर्धा किलो खडीसाखर घेतलेली आहे आणि तिची अगदी फाईन पावडर केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी कैरीला ज्युसरमध्ये घालून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मिरी पावडर आणि 2 चमचे जिरं आणि धने अगदी छान भाजून त्यांची पावडर करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण ही खडीसाखर घालत आहोत। आता ही खडीसाखर तुम्ही तुमच्या कैरी किती आंबट आहे, तुम्हाला किती गोड करायचे, किती आंबट ठेवायचे यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी कोथिंबीर आहे, तिला अगदी स्वच्छ धुवून ह्यामध्ये घालायचं आहे। पुदिनासुद्धा अगदी स्वच्छ धुवून ह्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपल्या ड्रिंकला एक वेगळी टेस्ट येईल आणि पुदिना हा रिफ्रेश करण्यासाठी अगदी उत्तम आहे। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। साधारणतः या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि या ठिकाणी लिंबू घातलेला आहे। यामध्ये जो लिंबू घातला आहे तो मी याच्या लिंबूच्या आतला जो पल्प असतो त्याच्या सकट घातलेला आहे। त्यानंतर आपण ज्युसरमधून ह्या पूर्ण मिश्रणाची अगदी छान पेस्ट करून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी अर्धं जे खडीसाखरचं पावडर होतं ते मिक्सरमध्ये राहू दिलेलं आणि त्यामध्ये मी आता थोडंसं तुम्ही बघू शकता ज्यूस घालून त्याला छान वाटून घेतलं। त्यामध्ये मी काळं मीठ आणि आपलं साधं मीठ असं दोघं मिळून चवीनुसार तुम्हाला जसं जेवढं हवं असेल प्रमाण दोघंही मिठांचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण त्याला चाळून घेणार आहोत चाळणीने आणि जो काही वरती राहिलेला पल्प आहे हे बघा, त्याला आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि तुम्ही खाली बघू शकतात अगदी आपल्याला छान असं एक बॅटर मिळालेलं आहे। मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते। अशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरला हवी आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण आईस ट्रे घेणार आहोत आणि यामध्ये आपण आपलं हे बॅटर आहे हे भरून घेणार आहोत। मैत्रिणींनो, बॅटरला आईस ट्रेमध्ये घालून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्हाला छान असे आईस क्यूब जसे असतात तसे आपल्याला हे बॅटरचे सुद्धा क्यूब मिळतील। मी तर तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे आणि ते वापरल्यामुळे जी ड्रिंक आहे ती लगेचच तयार होईल आणि जरी तुम्ही पाणी थंड केलं नसेल तर तुम्ही हेच क्यूबचा वापर करून अगदी छान असा थंड रिफ्रेशिंग ड्रिंक बनवू शकता। आता या ठिकाणी बघा, मी 1 ग्लासमध्ये साधारणतः 4 क्यूब हे वापरत आहे आणि सोबतच यामध्ये आपण बर्फसुद्धा घालणार आहोत, जेणेकरून आपली ड्रिंक थोडी आणखीन थंड होईल। पण हे जे आपले मसाल्याचे जे आपण क्यूब
घातलेले आहेत त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या ड्रिंकला खूप थंडपणा येतो. आणि आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण फक्त चमच्याने ह्या ड्रिंकला स्टर करायचं आहे, जेणेकरून मसाल्याचे जे क्यूब्स आहेत ते मेल्ट होतील आणि आपली ड्रिंक तयार होईल. ही इन्स्टंट ड्रिंक अगदी सोपी आहे बनवायला. आणि यामध्ये आता मी टॉपिंग म्हणून पुदिनासुद्धा घातलेला आहे. बघा, हळूहळू आपल्या ड्रिंकचा कलर चेंज होत आहे. आता ते झाल्यानंतर या ठिकाणी मी हे जे बॅटर आहे याला चाळलेलं नाही आहे, तर याला मी कढईमध्ये लो फ्लेममध्ये उकळी आणत आहे. आता बघा, आपल्या ह्या बॅटरला उकळी आलेली आहे. पहिलं जे बॅटर होतं त्याला आपण चाळून आईस ट्रेमध्ये भरलेलं, ह्या बॅटरला आपण न चाळता छान उकळी आणलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ह्या बॅटरचा यूज करू शकता. हे बघा, आपल्याला याला अगदी छान आटवायचं आहे. यामधलं सगळं मॉइश्चर आहे, पाणी आहे, ते आपल्याला इव्हॅपरेट करायचं आहे आणि अगदी छान असं घट्ट आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये जरासं मी ग्रीन फूड कलर घालत आहे, जेणेकरून आपल्या हे जे बॅटर आहे याला एक छान कलर येईल. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बॅटरची बघू शकता कशी झालेली आहे. हे बघा, आता थोडासा हिरवा रंग आलेला आहे आपल्या बॅटरला आणि ते अगदी छान दिसत आहे. जर तुम्हाला त्याच रंगाचं ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात. फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता या ठिकाणी आपलं बॅटर आहे ते अगदी छान शिजलेलं आहे. आता या शिजलेल्या बॅटरला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि ह्या वेळेस आपल्याला अगदी घट्ट असा पल्प मिळणार आहे. तुम्ही बघू शकता खाली आपल्याला जे काही गाळून आपल्याला जे मिळालेलं आहे ते अगदी घट्ट आहे, स्टिकी आहे. आणि अशा प्रकारे गाळून हा आपला पल्प उरलेला आहे त्याला आपण बाजूला ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी हे बघा, किती चिकट आणि घट्ट असं कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या बॅटरला आपण एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवू शकतो. काचेची बर्नी अगदी स्वच्छ धुवून अगदी छान पुसून घ्यायची आहे. कुठेही बर्नीमध्ये मॉइश्चर राहता कामा नये. आणि आता आपण याला स्टोर करून ठेवू शकतो. हे आपण साधारणतः 1 महिना आरामात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही याला ड्रिंकमध्ये घालून वापरू शकता. आणि आपल्या ड्रिंकचा टेस्ट अजिबात बदलत नाही, सेम टेस्ट राहते. आणि तुम्हाला कायच सांगू शब्दात व्यक्त होत नाही आहे, इतकी टेस्टी ही ड्रिंक लागते चवीला. तर ही ड्रिंक नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या सर्वात आधी तुम्हालाच मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा अमेझिंग समर स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकतील. आणि आता मी ह्या ड्रिंकचा आस्वाद घेते. मैत्रिणींनो, तुम्हाला कायच सांगू, एवढी जबरदस्त ही ड्रिंक तयार झालेली आहे. आणि आता हे बॅटर जे आहे ते आपण 1 महिना मसाला स्टोर करून ठेवू शकतो. ड्रिंक नक्की ट्राय करून बघा, रिकमेंड करत आहे. बाय.